गीतेंजींचं लोकसभेला आव्हान आहे असं मी मानतच नाही. त्यांच्या इतकं मी पण राजकारणामध्ये वाटचाल केलेली आहे. ते ज्या वेळेला राजकारणात आले मुंबई महापालिकेच्या, त्यापासून मी पण विधानसभेच्या राजकारणात आलेला आहे. त्याच्यामुळे माझा अनुभव काय त्यांच्यापेक्षा कमी असं काय मानण्याचं काही कारण नाही. शब्दप्रयोग कुणी कोणाच्याबद्दल काय करावे हा प्रत्येकाचा भाग आहे. याच आनंद गीतेंनी शरद पवार साहेबांवरती टीका करत असताना पाठीत खंजीर खुपसणारे नेते म्हणून त्यांनी बोलले होते. त्यावेळेला राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या आशीर्वादातून बसले होते. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला छेद देणारे अनंत गीते आज राजकीय कारणासाठी ज्याला शरद पवार साहेबांचे पाय धरतात, त्याला 2 वर्षापूर्वीच रानवलीच्या सभेमध्ये त्यांनी काय बोलले होते त्याचं त्यांनी आठवावं. अंतुले साहेबांची आज स्तुती करतात. त्याच अंतुले साहेबांच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काय प्रचार केला होता, काय पद्धतीने भाषा वापरली होती, हे रायगडला जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे होऊन जाऊ द्या, आगामी निवडणुकी होईल त्यावेळेला. नाहीतरी मागच्या इतक्या मोठ्या प्रचंड लाटेत 33,000 मताधिक्याने मी निवडून आलो. यावेळेला महायुतीने जर काय ठरवलं की जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यायची, तर निवडणूक लढण्यास माझी तयारी आहेच. बडा मैदान जवळ आहे. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.